नमस्कार. गोष्ट आहे एका सत्य घटनेवर आधारित. एका बैलगाडी क्षेत्रातील नामवंत बैलाची म्हणजेच सुंदरची कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांच्या सुंदरची मंडळी. हाच तो सुंदर ज्या बैलानं कमी काळात अखंड महाराष्ट्रावर छटा उमटवला आहे. त्या बैलाची गोष्ट सांगत असताना अत्यंत वाईट वाटते. जेव्हा हा सुंदर निंबाळकर सर यांनी विकला आणि दोन घरं कायमची एकमेकांपासून दूर झाली. कैलासवासी रणजित निंबाळकर सर आणि गौतम भैया काकडे. नमस्कार. मी ह्यात कोणाची बाजू उचलून धरत देखील नाही आणि कोणाबद्दल वाईट सांगत देखील नाही. मित्रांनो, ह्या यूट्यूबच्या माध्यमातून जी काही माहिती मला मिळाली त्यातून मी सांगत आहे. कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांच्या यूट्यूब चॅनलवरचा शेवटचा व्हिडिओ, तो म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांच्यासोबतचा, ज्यावेळी बकासूर आणि मुथूट एकत्र पळाले होते. त्याचवेळी निंबाळकर सर तिथून पुढं दिसायचे बंद झाले. म्हणजे तिथून पुढं नक्की काय झालं ते तुम्हाला नक्कीच माहीत आहे. दुसरं वेगळं सांगण्याची काही गरज नाही. आणि दुसरं म्हणजे गौतम भैया काकडे यांचा देखील तोच दिवस मैदानातील शेवटचा दिवस होता. एक चूक किती महागात पडते, एक चूक किती महागात पडते ती तुम्हाला कळालंच असेल. मित्रांनो, पहिली गोष्ट, कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांची मुलगी अनाथ झाली. तिच्या डोक्यावरचं छत्रच दूर झालं आणि ती एकटी पडली बिचारी. रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी देखील एकट्या पडल्या. त्यांचा तो व्हिडिओ अजून देखील मला आठवतोय. सर्जा, तू पळ, तुझ्या मालकाच्या नावासाठी पळ आणि मालकाचं नाव उंचीला नेऊन ठेव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गौतम भैया काकडे यांचं कुटुंब देखील विखुरले गेले. ज्या माणसाची ओळख बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपला होती ती संपुष्टात आली. त्या माणसाला शिव्या देऊ लागले लोक. एक चूक किती महागात पडते, एक चूक किती महागात पडते. मित्रांनो, दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या सुंदरची, ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राला वेड लावलं होतं. तो कमी काळात त्याचं नाव उंचीला नेऊन ठेवलं होतं. असा तो सुंदर आज पडद्याआड गेला आणि सुंदर दिसायचा बंद झाला. काही लोकांना सुंदर मैदानात यावं असं वाटते, पण असं वाटतंयच. मित्रांनो, आता 7 ते 8 महिने झाले पण सुंदर काय मैदानात दिसत नाही. याचं कारण तुम्हाला माहितीच आहे. आता ज्या बैलाची फलटणकरांचं हरिण म्हणून ज्याची ओळख होती तेच हरिण आता दिसायचं बंद झालं. सुंदर म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका होता. मित्रांनो, कमी काळात त्याने अखंड महाराष्ट्रावर राज्य केलं होतं. सुंदरबाबत ऐकून मनाला वाईट वाटते की सुंदर म्हणजे सुंदरच आहे. कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांच्या सुंदरनं खूप मोठा काळ गाजवला होता आणि आता देखील काळ गाजवण्याची धमक ठेवतो. पण आता दिसणार नाही आपल्याला. धन्यवाद.